अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सध्या अश्विन शुद्ध म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहेत. नवरात्रामध्ये एकूण 5 पर्व असतात. त्यातील पहिलं पर्व असं हे घटस्थापना पर्व, द्वितीय पर्व असं हे मालपर्व. मालपर्व म्हणजे आपण ज्या काही देवीला 9 दिवस 9 प्रकारच्या माळा अर्पण करतो त्याला मालपर्व बोललं जातं. तृतीय पर्व असते हे महाअष्टमी किंवा कन्यापूजन पर्व. चतुर्थ पर्व असते हे महाखंडे नवमी पर्व. पंचम पर्व असं हे विजयादशमी पर्व. प्रामुख्याने यावर्षी 10 दिवसांचं नवरात्र येऊन 11व्या दिवशी दसरा आलाय. त्यामुळे बऱ्याच लोकांचा असा संभ्रम निर्माण झालाय की कन्यापूजन नेमकं कोणत्या दिवशी करावं. तर आपण कन्यापूजन हे महाअष्टमीला करत असतो. तो आणि त्यासोबतच महाअष्टमीचा उपवास देखील आपल्याला 30 सप्टेंबर 2025 रोजी करायचा आहे व कन्यापूजन देखील आपल्याला 30 सप्टेंबर 2025 रोजी करून आपल्या महाअष्टमीच्या उपवासाची सांगता किंवा नवरात्राच्या 9 दिवसाच्या उपवासाची सांगता, त्याला आपण 9 दिवसाचं पारणं बोलतो, हे पारणं देखील आपल्याला खंडेनवमी म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्याला 9 दिवसाच्या उपवासाचं पारणं करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला देवीची महाआरती करायची आहे व आपल्या 9 दिवसांच्या उपवासाची सांगता किंवा पारणं देखील आपल्याला 1 ऑक्टोबर 2025 रोजीच करायचं आहे. व विजयादशमीच्या दिवशी आपल्याला देवी सीमोल्लंघनास जाते. त्या दिवशी आपल्याला देवीची खणा नारळाने ओटी भरून किंवा यथोचित मानसन्मान करून देवीच्या मंदिरामध्ये जाऊन यथोचित मानसन्मान करून देवीसमोर आपण नतमस्तक होऊन आपल्या 9 दिवसाच्या केलेल्या उपवासाची किंवा आपण जे काही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले आहे त्याची आपल्याला सांगता देवीची ओटी भरून किंवा तिचा मानसन्मान हा विजयादशमीच्या दिवशी करून आपल्याला सांगता करायची आहे. श्री स्वामी